मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. प्रभाकर सर आदिती मॅमला म्हणत असतात की आज प्रदीप एकदम पोपटासारखा बोलायला लागला होता. आपल्याला जे काही हवं होतं ना ते सगळं रेकॉर्ड झालं असतं, म्हणजे पुराव्याची सुद्धा गरज नव्हती. नको त्यावेळी दादा आले आणि सगळ्या मेहनतीवर पाणी पडलं. आदिती मॅम म्हणतात की त्यांना परत यायला नेमकी हीच वेळ सापडली का? तेव्हा प्रभाकर म्हणतो की बघ ना, मला प्रदीपसोबत तावडे, शांतनूचा ॲक्सिडेंट सगळे विषय काढायचे होते. मला खात्री आहे आदिती की दादा आणि वहिनींच्या अनेक पापांमध्ये प्रदीपचा देखील हात आहे. सगळं भडाभडा बोलून मोकळा झाला असता. सगळंच फसलं. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की प्रभाकर तुझी आयडिया छान होती, पण मग आपल्याला सहजासहजी यश मिळत नाही हे तू बघतोयस ना. लवकरात लवकर एखाद्या गोष्टीचा निकाल लावावा त्यासाठी किती संघर्ष करावा लागतोय आपल्याला. प्रभाकर सर म्हणत असतात की मस्त प्रदीप आणि मी बसलेलो होतो. दादा आले, चिडचिड केली, प्रदीपचाही अपमान केला आणि जाता जाता मलाही 2 गोष्टी ऐकवल्यात. त्यांना पण संधी मिळाली. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की खोटं बोल पण रेटून बोल, त्यांना सवयच आहे या गोष्टींची. तू नको मनावर घेऊ प्रभाकर. प्रभाकर सर म्हणतात की छे मी मनावर घेतलंच नाही आदिती. मला काय म्हणायचं आहे की त्यांच्याकडे सर्व पुरावे आहेत असा जो आपण समज करून घेतला होता, असं काही नाही आहे, कारण पुरावे त्यांच्याही हातात नाही आहे. माझं काय म्हणणं आहे की ते पुरावे लवकरात लवकर आपल्या हातात मिळावे म्हणून आपल्याला दुपटीने प्रयत्न करायला हवेत. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की शांतनूच्या भल्यासाठी पल्लवी इतका संघर्ष करते, इतका प्रयत्न करते, मग आपण तिला साथ द्यायलाच हवी ना प्रभाकर. प्रभाकर सर म्हणतात की खरंय तुझं. दुसऱ्या दिवशी सगळे घरातले मंडळी हॉलमध्ये जमलेले असतात आणि पल्लवी आणि शांतनूची वाट बघत असतात. प्रदीप म्हणतो की आज जरा जास्तच वेळ लागला ना ह्या दोघांना, जाऊन बघून येतोस. तेवढ्यात पल्लवी आणि शांतनू येतात. प्रभाकर सर म्हणतात की सगळ्या टेस्ट झाल्या. आदिती मॅम म्हणतात की जखम भरून आली ना. विभावरी म्हणते की किती दिवस त्रास सहन केला हिने. मेघना म्हणते की डॉक्टर टाक्यांबद्दल पण सांगणार होते ना, ओके आहे ना सगळं. मोठी आई म्हणते की अगं किती प्रश्न विचाराल तिला, असं भंडावून सोडू नका तिला. शांतनू म्हणतो की डॉक्टर म्हणाले की पल्लवी एकदम ओके आहे, काळजी करायचं काहीही कारण नाही. स्टिचेस विरघळलेत आणि जखमही पूर्णपणे भरून आली आहे. आता ती तिची रेग्युलर कामे करू शकते. जास्त वेळ बसून राहायची गरज नाही आता. पण हां, कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस घ्यायचा नाही आणि धावपळ करायची नाही, हेही देखील डॉक्टरांनी सांगितलंय. आदिती मॅम म्हणतात की बरं झालं बाबा तू सगळं सांगितलंस, नाहीतर लगेच पदर खोचून कामाला लागली असती. पल्लवी जास्त धावपळ करायची नाही, कळतंय ना. विभावरी म्हणते की चला आता घरची सगळी मरगळ झटकली जाईल. मेघना म्हणते की हो ना, पल्लवी जरी आसपास असली ना तरी सगळी कामं पटापट होतात. विभावरी म्हणते की पल्लवी तू बरी झाली आहेस, पण तुझी ही अवस्था करणारा गुन्हेगार लवकरात लवकर सापडायला हवा. शांतनू तूही पोलिसांना सांगून ठेव, तो समजला की आपल्याला कळव म्हणून. प्रत्येकाकडनं एक थोबाडी तर लगवायलाच हवी आपल्याला. मेघना म्हणते की विभावरी सासूबाई तुम्ही हे सर्व म्हणताय. नाही म्हणजे एरवी तुम्ही शांत असताना म्हणून. विभावरी म्हणते की म्हणजे पल्लवीची ही अवस्था करणाऱ्याला अद्दल घडवायला नको. मोठी आई म्हणते की आता इथंच गप्पा मारत बसायच्यात का, स्वयंपाकातली कामं आहेत, इतर कामं आहेत, चला आता आवरा लवकर. प्रभाकर सर आणि प्रदीप सुद्धा तिथून निघून जातात. शांतनू म्हणतो की चल पल्लवी तुला आराम करायचा असेल ना. पल्लवी म्हणते की मी थोडा वेळ बसू का इथे. कितीतरी दिवसांनंतर अशी निवांत येऊन बसली आहे बाहेर, बरं वाटतंय मला. शांतनू म्हणतो की बरं, पण इथे बसून कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस घ्यायचा नाही, ओके. तेव्हा पल्लवी म्हणते की नाही घेणार, तुम्ही नका काळजी करू. पल्लवी म्हणते की विभा काकू, मेघना वहिनी, सांगा बरं मला काय मदत करायची आहे तुमची. तेव्हा दोघीही एका सुरात म्हणतात की काहीही नको. पल्लवी म्हणते की अहो असं काय करताय, सोपी तर कामं सांगा मला. विभावरी म्हणते की तू ऐकणार नाहीस ना. तेव्हा पल्लवी म्हणते की नाही ऐकणार. विभावरी म्हणते की ठीक आहे, थोडंसंच काम देईल तुला, चला आता. इकडे मोठी आई खलबत्त्यामध्ये काहीतरी कुटत असते. मोठे काका म्हणतात की काय चाललंय काय तुझं. मोठी आई म्हणते की बघाच आता तुम्ही मी काय करते ते. मोठे काका म्हणतात की अगं पण हे काय आहे आणि का करतेस तू हे सर्व. ही आई म्हणते की सगळं सांगते, मी हे पाणी आता बाहेर घेऊन जाणार आणि पल्लवी आणि आदिती समोर ठेवणार. त्या दोघींपैकी एकीला हे पाणी प्यायला भाग पाडणार. मोठे काका म्हणतात की सुपर्णा तू हे काही पण करू नकोस. मोठी आई म्हणते की तुम्ही थांबा आणि मला अडवू नका. मोठे काका म्हणतात की अगं आपल्या बऱ्याच गोष्टी आपल्या अंगाशी आल्यात, प्लीज तू असं काही करू नकोस. मोठी आई म्हणते की तुम्ही बाजूला व्हा. ती काही ऐकायला तयार नसते आणि तितक्यात तिच्या हातातून ग्लास खाली पडतो आणि तो फुटतो.
मोठी आई म्हणते की अहो काय केलं हे तुम्ही, माझी सगळी मेहनत वाया गेली. मोठे काका म्हणतात की अक्कल गहाण ठेवलीस का ग तू, एवढं समजावून सांगतोय तरी तुझ्या ध्यानात येत नाहीये. अगं केवढी घाई करतेस तू, जरा धीरानं घे. पल्लवी आता कुठे दवाखान्यातून आली, एक तर तिलाही तुझ्यावर संशय आणि या घरातले सगळेजण तिची काळजी घ्यायला आहे हे तुझ्या लक्षात येतंय का. मोठी आई म्हणते की मग काय करू आता मी, तिचे पाय दाबू की तिचं डोकं दाबू. खरं तर माझी इच्छा तिचा गळा दाबायची आहे. एकतर पोलिसांची टांगती तलवार आपल्या डोक्यावर आहे, तो लिफाफाही सापडत नाहीये. आणि तुम्ही बघताय ना, पल्लवी बरी झाली आणि शांतनू आधीच तिच्या आहारी गेलाय. उद्या जर तो आपल्या विरोधात उभा राहिला तर. मोठे काका म्हणतात की सुपर्णा तुला कळत कसं नाही, पल्लवी, आदिती, प्रभाकर तिघांनाही तुझ्यावर संशय आहे. त्या पल्लवीला जर पुन्हा काही झालं तर तुझ्यावरच संशय घेतील ते. आदितीला जरी काही इजा झाली तर शांतनू पहिला संशय तुझ्यावर घेणार, चढकशील त्यात. मोठी आई म्हणते की मग मी काय करू, सत्ता माझ्या हातातून सुटत चालली आहे आणि तुम्ही मला चढवताय. तेव्हा मोठे काका म्हणतात की मी तुझ्या भल्यासाठी तुला अडवतो सुपर्णा. सध्या तुझी ग्रहदिशा फिरलेली आहे, त्यामुळे अजून अपशकुन करू नकोस. तू हे नसते उद्योग करते आणि मला निस्तरावे लागतात. मोठी आई म्हणते की मग मी काय करू, मी जे हे काही करते ते आपल्या भल्यासाठीच तर करतेय. मी नुसती बघत बसू आणि तुरुंगात जाण्याची तयारी करू का. मोठे काका म्हणतात की तुला हवं तसं सगळं करूयात सुपर्णा, पण घाईत नको. तू घाईत एकदम टोकाचा निर्णय घेतेस. तेवढ्यात पल्लवी बाहेरून चाललेली असताना ती त्यांचं बोलणं ऐकते. मोठे काका मोठ्या आईला म्हणत असतात की मान प्रतिष्ठा सांभाळून सगळं काही कर. तर तू त्या वकिलाला चोप दिलास, तो गेलाय पळून. आता कुठे शोधत बसू त्याला. तुझ्या ह्या अतिघाईमुळे ना आपले पाय जमिनीत रुतत चालले सुपर्णा. मोठी आई म्हणते की माझ्यामुळे, फक्त माझ्यामुळे. तुम्ही आयुष्यात कधी काही कारस्थानं केलीच नाही का. मोठे काका म्हणतात की केली कारस्थानं, मी भरपूर कारस्थानं केली, पण अशी घाईघाईत नाही. संग आणि वेळ बघून केलीत कारस्थानं मी, आणि माझी एकही खेळी अजून फसलेली नाहीये. तुझे सगळे डाव अंगाशी आलेत म्हणून मी तुला अडवतोय, हे जरा लक्षात घे. पल्लवी मनात विचार करते की मोठे काका आणि मोठी आई आपापसात भांडताय. आत्तापर्यंत तर दोघं मिळून सगळ्यांना त्रास देत होते, आता तर यांच्यातच वाद होत आहे. पल्लवी तिथून निघून जाते आणि आदिती मॅमच्या रूममध्ये येते. आदिती मॅम म्हणतात की पल्लवी तू इथे कशाला आलीस, डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलं ना. पल्लवी म्हणते की हो आई, मी घेतेय काळजी, पण मला तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगायचंय. म्हणते की आत्ता मी मोठी आई आणि मोठ्या काकांच्या रूममधून जात होते तेव्हा त्या दोघांचं कडाक्याचं भांडण कानावर आलंय. घडलेला सगळा प्रकार पल्लवी आदिती मॅमला सांगू लागते. आदिती मॅम म्हणतात की अगं काय सांगतेस हे, अगं जे काही कारस्थानं करायचे आहेत ना तर ते दोघं मिळून करतात, एकमेकांची बाजू चांगलीच सावरून घेतात. अगं ते वाद काय एकमेकांच्या विरोधात बोललेलं सुद्धा मी कधी ऐकलेलं नाहीये. पल्लवी म्हणते की कदाचित आत्ताच्या परिस्थितीमुळे विखुरले असतील ते, आणि कदाचित त्याच्यामुळेच त्यांच्यात वाद होत असतील. त्यांच्या दोघांमध्ये वाद होत आहे आणि पुरावेही त्यांच्या हातात नाहीये. आदिती मॅम म्हणतात की असतील तर असू दे, करू दे त्यांना, भोगू दे त्यांचे फळं. पल्लवी म्हणते की पण ती फळं जर आपण त्यांना भोगायला लावली तर. म्हणजे आई, या सगळ्या परिस्थितीचा आपण फायदा करून घ्यायला हवा. हे बघा, त्या दोघांची सगळी कारस्थानं सगळ्यांसमोर उघड करणं, त्याचबरोबर तुमचं आणि शांतनूचं नातं आधीसारखं जुळवून देणं, 2 चॅलेंज आहेत आपल्यासमोर. ते दोघंही एकत्र करता येत असतील तर. एकाच दगडात जर 2 पक्षी मारता येत असतील तर काय हरकत आहे. आदिती मॅम विचारतात की अगं पण नेमकं काय करायचं आपण. आदिती मॅम म्हणतात की आपण भांडायचंय, म्हणजे तुमचे आणि माझे वाद व्हायला हवेत. जर पूर्व म्हटलं ना तुम्ही पश्चिम म्हणायचं, अगदी विरुद्ध भूमिका करायची. आदिती मॅम म्हणतात की पल्लवी, कोणाचा विश्वास बसणार आहे का यावर. पल्लवी म्हणते की सुरुवातीला नाही बसणार कोणाचा विश्वास, कारण सर्वांनाच आपल्या दोघींमधलं बॉन्डिंग माहिती आहे. तरीही खरं भांडतोय आपण हे सगळ्यांना पटलं पाहिजे आणि हळूहळू सगळ्यांनाच विश्वास पटेल, ती मोठ्या आईचा सुद्धा. मग या सगळ्या परिस्थितीचा नक्कीच फायदा घ्यायचं ठरवतील त्या. सगळं काही त्यांच्या मनासारखंच घडतंय असं आपण त्यांना भासवून द्यायचं. एकदा की त्या अडकल्या तर आपल्याला हवं ते त्यांच्याकडून काढून घेता येईल. आदिती मॅम म्हणतात की खूप पोहोचलेली माणसं आहेत ती, सहजासहजी होईल असं वाटत नाही. पल्लवी म्हणते की याची कल्पना आहे आई मला, पण ते गाफील असताना आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. आणि आपल्या या भांडणात तुम्ही कायम योग्य बाजून धरून ठेवायची आणि मी चुकीचीच बाजू घेईल. जे काय आहे, ह्या गोष्टी जर शांतनू समोर झाल्या ना तर ते तुमचीच बाजू घेतील आणि ते तुम्हाला सपोर्ट करतील. आदिती मॅम म्हणतात की मला नाही मान्य हे पल्लवी, शांतनू समोर मीच बरोबर आहे हे दाखवणं मला अजिबात पटत नाही. आधीच माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये खूप वाद झाले होते आणि अंतरही पडलं होतं. आता परत असं झालं तर मला अजिबात मान्य होणार नाही.
पल्लवी म्हणते की परिस्थिती बिघडणार नाही याची काळजी मी घेईन. आपण प्लीज एकदा प्रयत्न तर करून बघूयात. पल्लवी म्हणते की आई प्लीज, त्यांना जर अडकवायचं असेल तर आपण एक छोटासा प्रयत्न तर करून बघूयात. नाहीच काही झालं तर राहिलं तर मग. आदिती मॅम म्हणतात की कसं आहे, तुम्हाला एवढी गळ घालते म्हणून मी तयार होते. मला हे मनापासून अगदी पटलेलं नाही आहे हे मी तुला सांगून ठेवते. पल्लवी म्हणते की खोटं का होईना तुमच्याशी भांडणं हे मलाही पटत नाही. पण एखाद्या गोष्टीमध्ये जर आपला हेतू चांगला असेल तर ती गोष्ट चुकीची नसते. हे तर तुम्हीच मला सांगितलं ना, मग नका काळजी करू, सगळं काही ठीक होईल. मोठे काका फोनवर बोलत असतात. ते म्हणतात की नमस्कार गव्हाणे साहेब, पुरुषोत्तम सूर्यवंशी बोलतोय, ओळखलं का? तुमची आठवण तर आम्हाला नेहमीच येत असते. काय आहे, एवढ्या जबाबदाऱ्या तुम्ही घेत असता म्हणून तुम्हाला त्रास द्यावा असं मला वाटत नाही. आणि माझी जरा संस्थेचीही कामं होती त्यामुळे जरा मी बिझी होतो. आपण भेटूयात ना माझ्या फार्म हाऊसवरती, आपण या विकेंडला डिनरसाठी भेटूयात. कळवतोच तुम्हाला. हो ना, मागच्या काही काळामध्ये जरा टेन्शन आली होती आम्हाला. तुमचं पोलीस काय नीटच काम करतं, पण त्यांच्या कर्तव्यदक्ष असण्याचा आम्हाला खूप त्रास झाला. मी तुम्हाला जरा विनंती करतो की ही फाईल जर तुम्ही कायमची बंद केली तर खूप बरं होईल. हो धन्यवाद साहेब, मला पूर्ण खात्री होती की तुम्ही हे करालच. ना एकदा आभार साहेब, आणि आपण नक्की भेटतो ह्या विकेंडला. थँक्यू वन्स अगेन. असं म्हणून मोठे काका फोन ठेवतात. शांतनू घरी आलेला असतो आणि तो ती फाईल उचकत असतो. त्या फाईलमध्ये लिफाफा असतो. मोठी आई त्याला चोरून बघत असते. तेव्हा मोठी आई मनात विचार करते की शांतनू पल्लवीचे औषधं घेऊन आलेला दिसतोय. बघायला हवं, एखादी गोळी जर इकडे तिकडे झाली तरी माणसावर त्याचा परिणाम होतोच. तेवढ्यात शांतनूला फोन येतो. फोनवर बोलण्यासाठी तो जरा बाजूला जातो. तेवढ्यात मोठी आई तिथे जाते, फाईल हातात घेते आणि इकडं तिकडं बघत असते. आदिती मॅम तिथे येतात आणि पटकन ती फाईल हातातून ओढतात. आदिती मॅम मोठ्या आईच्या हातातल्या त्या गोळ्या हिसकावून घेतात आणि म्हणतात की काय वहिनी, काही वाईट साईट विचार येत आहेत का मनात? पल्लवीबद्दल वेडावाकडा विचार जरी केला ना तरी मी चुकवायला लावेल किंमत त्याची तुम्हाला. मोठी आई म्हणते की अगं धमक्या काय देतेस मला, मी तर फक्त औषधं बघत होते. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की तुमची नजर इतकी विषारी आहे की तुम्ही बघितलं तरी त्याचा पल्लवीला त्रास होईल. थोड्या शांतनू तिथे येतो. मोठी आई शांतनूला घराणं सांगत असते, पण शांतनू म्हणतो की मोठी आई माझ्याकडे टाईम नाही आहे, त्या पल्लवीला औषधं द्यायची, मला तिला ताबडतोब औषधं द्यावी लागतील. असं म्हणून घाईघाईत शांतनू तिथून निघून जातो. आदिती म्हणते की काय हो, नेहमी कांगावा करायला तुम्हाला काहीतरी निमित्त लागतंच ना. हो जरा वेळ काळ तरी बघत जा वहिनी. तसंही वेळ आणि काळ दोघंही तुमच्यासाठी धोकादायक आहेत. असं म्हणून आदिती मॅम तिथून निघून जातात. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आदिती मॅम म्हणतात की कोणी जेवणार नसेल तर अन्न कशाला वाया घालवायचं. पल्लवी म्हणते की आता अन्न वाया जाईल म्हणून उपाशी ठेवायचं का माणसांना. आदिती मॅम म्हणतात की तू समजून का घेत नाही पल्लवी, उगाच का वाद घालतीयस. पल्लवी म्हणते की मी वाद घालतीयस याला काय अर्थ आहे की तुम्ही सगळंच ठरवताय. मला जर माझं म्हणणं पटतच नसेल आणि माझं काही ऐकूनच घ्यायचं नसेल तर माझाही नाईलाज आहे. हे बघून शांतनूलाही प्रश्न पडलेला असतो, पण मोठी आईला मात्र बरं वाटत असतं.